जी बाहेरच्या शत्रूंना तोंड द्यायला मी खमकी आहे हो, पण घरात माझ्या आजूबाजूला असलेल्या शत्रूंचं, माझ्याच माणसांचं काय करू मी? त्यांच्या समोर प्रेमळ मायाळू मनोरमेचे हातपाय गळून जातात हो. काय बाई आहे, हिचं नाव मनोरमा नाही का अंगावर देवी ठेवायला हवं होतं. रमाई, रमाई अगं असं का बोलतेस? आम्ही तुझे शत्रू आहोत का? रमाई, तू आई आहेस, फक्त माझीच नाही, यमुनाची नाही, तर या सगळ्या घराची आई. तू इतकी वर्ष मायेनं हे घर बांधून ठेवलेस, तू आमची शत्रू कशी असशील? हे बघ, या आधी पण शब्देवर मी तुला सांगितलं आणि आज पण सांगतो, मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीच. पण रमाई, तुला सुद्धा पटेल, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की एक माणूस म्हणून विचार केला ना, इतक्या लहान वयातल्या मुलीला अशा कठोर शिक्षा झेपतील का सांग? लहान? सखू लहान? जी मुलगी लग्न होऊन सासरी आल्यावर खुशाल विठोबाची मूर्ती हातात घेऊन उंबरठ्यावर उभी राहते, गृहप्रवेश करायला नकार देते, ती मुलगी लहान? रात्री अपरात्री अग्नी दिव्य पार करते, दिवसा उजेडी बाळकृष्ण दिसतो असं म्हणते, ती लहान? पाण्यात बुडालेली घागर घेऊन येते, शास्त्री बुवांना परस्पर निरोप पाठवून बोलावून घेते, ती मुलगी लहान? जिच्याकडून कितीही कष्ट करून घ्या, जिचा गर्व जात नाही, चांबडी सोलून काढा, असभ्य शब्दात शिव्या द्या, पण बाबाजींच्या पाया पडायला ती तयार होत नाही, ती मुलगी लहान? लहान आहे ती? सासूचा एक शब्द ऐकत नाही, जी मनमानी करते ती मुलगी, ती तुला लहान वाटते? लहान नाही, महान आहे ती, महान. खूप पोचलेली, बिगरगट्ट आणि मुजोर मुलगी आहे ती. अख्ख्या घराला जेरीला आणलंय तिने. रमाई अगं, नाही, अजून तुझ्या डोक्यातून कळवळा गेलेलाच नाहीये ना, तर गारगोटीला तू हिरा समजतोयस. तुला पारख नाही, हे आमचं दुर्दैवच. फार कळवळा आहे ना तुला तिचा? अन्याय होतोय ना तिच्यावर? काळजी वाटते ना तुला तुझ्या बायकोची? मी तेवढी दुष्ट, तू प्रेमाचा आणि न्यायाचा पुतळा. तोंडाची फक्त वाफ का दवडतोयस? सखूच्या दुःखात तूही सहभागी हो. तूही तिच्यासारखा एका पायावर उभा राहा.